आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा। रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळविण्यासाठी रत्नागिरी खबरदारचा यूट्यूब चॅनेल आजच सबस्क्राईब करा। हे आहेत रत्नागिरीतील शेतकरी अविनाश काळे। आज ते गोळप येथून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सहकुटुंब चालत निघालेत। मला माझ्या कुटुंबासहित आत्महत्येची परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन ते जिल्हाधिकारी कार्यालयात देणार आहेत। नमस्कार, रत्नागिरी खबरदारमध्ये आपलं स्वागत आहे। इतर जिल्ह्यातून अनेक वेळेला आपल्याला बातम्या ऐकू येतात की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, इतक्या शेतकऱ्यांनी कंटाळून जीवन संपवले। पण आजवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अथवा कोकणातून अशा प्रकारच्या आपल्याला बातम्या ऐकायला मिळत नव्हत्या। पण आज परिस्थिती बदलत चालल्याचं आपल्याला दिसतंय। कोकणातील शेतकरी देखील काही कारणामुळे वैतागलेले दिसत आहेत। आता संवाद साधणार आहोत येथील शेतकरी अविनाश काळे यांच्याशी। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। त्यांनी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की मला कुटुंबासहित आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी। तुम्ही प्रशासनाकडे आज मागणी केलेली आहे की मला संपूर्ण कुटुंबासहित आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी। नेमकं काय कारण आहे यामागचं? आज हे पत्र मी अतिशय नाईलाजाने दिलं आहे, कारण गेल्या 30-35 वर्षामध्ये वानर आणि माकडांची संख्या प्रचंड वाढली आहे। पूर्वी हा उपद्रव होता, मात्र थोड्या प्रमाणात होता। ही संख्या 30-35 वर्षामध्ये मारणं बंद झाल्यामुळे प्रचंड वाढली आणि आज कोकणात आत्महत्या होत नव्हती, कारण कोकणात बहुपीक पद्धती आहे। म्हणजे नारळ, सुपारी, आंबा, काजू, अननस, केळी असे सर्व प्रकार असल्यामुळे एखाद्या पिकामध्ये काही नुकसान झालं तरी दुसरं कुठचं तरी पीक तारत होतं, अशी कंडिशन होती। मात्र आज वानर आणि माकडं या कोकणामधली सगळ्या पिकांना एवढा उपद्रव आज आहे। आज आंबाच्या राखणीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गात हिशोब केला तर साधारण 200 कोटी रुपये खर्च होतो। आज हा जर यातला निम्मा जरी वाचला तरी आज शेतकरी समृद्ध होतील। आज लोकांनी शेती सोडली, बागायती सोडायची वेळ आली, कडधान्य आता लोक करत नाहीत। आणि आज गेले वर्षभर मी लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण, पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांपासून अगदी वनविभागापर्यंत अनेक वेळा केला, मात्र शासन याकडे दुर्लक्ष करतंय। आणि प्रत्यक्ष खर्च करायचा, मग कष्ट करायचे, लहान मुलांसारखी झाडं वाढवायची आणि त्यातनं जर उत्पन्नच मिळत नसेल तर असं किती काळ अजून आम्ही तग धरणार। त्याच्यामुळे आज मी नाईलाजाने, शासन लक्ष देत नसल्यामुळे मी आता परवानगी मागितली की आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या कुटुंबासह, जेणेकरून हा रोज जो आम्हाला उपद्रव आहे आणि रोजचं मरण जे आहे ते तरी यातनं आमची तरी मुक्तता होईल, असं निर्वाणीचं पत्र मी आज शासनाकडे दिलंय नाईलाजाने। माकड आणि वानरांच्या उपद्रवाला कंटाळून अविनाश काळे, कोकणातील एक शेतकरी, यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी। कॅमेरामॅन सचिन बोरकरसह संपादक हेमंत वंजू, रत्नागिरी खबरदार। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।